Hello student, welcome to all. Today we learn chapter number 11, that is electric current through conductor. In that we learn the subtopic is variation of resistance with temperature. यामध्ये तुमचा जो जवळपास या टॉपिक जो आहे हा जो चॅप्टर आहे त्याच्यामधले बरेचसे पॉईंट स्किप झालेले आहेत. ते डायरेक्टली तुम्हाला 11.10 पासून स्टार्ट झालेला आहे. आधीचा पूर्ण जो टॉपिक आहे तो स्किप सिलेबसवरती आहे. मग यामध्ये जे आहे व्हेरिएशन ऑफ रेझिस्टन्स विथ टेम्परेचर, यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट पाहणार आहे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी कशाला म्हणतात आणि त्याचं युनिट. ओके, टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी Now let's see what is meant by the temperature coefficient of resistivity. Actually, the temperature coefficient of resistivity is defined as the increase in resistance per unit original resistance at the chosen reference temperature per degree rise in temperature. आता यामध्ये जे आहे सुरुवातीला कंडक्शन थ्रू द कंडक्टर हा जो टॉपिक आहे तो स्किप झाला ॲक्च्युली, पण याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्यामध्ये करंट सेटअप होतो आणि तो जो करंट सेटअप होतो त्यामध्ये जे टेम्परेचर आहे त्या कंडक्टरचं ते पण इन्क्रीज होतं वेन एवर द करंट इज फ्लोईंग थ्रू दॅट. आणि रेझिस्टन्स जो आहे तो काय करतो, इट इज अपोज टू फ्लो ऑफ करंट. मग ह्याची जी डेफिनेशन आहे ती कशी म्हणता येईल, द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी is defined as the increase in resistance per unit original resistance at the chosen reference temperature per degree rise in temperature. See, this is the definition for the temperature coefficient of resistivity. हे जे आहे याला डिनोट करतात अल्फाने, अल्फा विथ द नोटेशन फॉर द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी. आणि हे जे डिनोट केले त्याच्यात रो मायनस रो झिरो अपॉन रो झिरो इंटू ब्रॅकेट टी मायनस टी झिरो. ॲक्च्युली हा जो आहे ही स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी आहे, रो हे डिनोट करतात. मग तेच इन टर्म्स ऑफ रेझिस्टन्स आर मायनस आर झिरो आपण आर झिरो इंटू ब्रॅकेट टी मायनस टी झिरो. मग इथे आर जो आहे तो आहे फायनल रेझिस्टन्स, आर झिरो विथ द इनिशियल रेझिस्टन्स अँड टी मायनस टी झिरो विथ द चेंज इन टेम्परेचर फॉर स्मॉल डिफरन्स इन टेम्परेचर. जर टेम्परेचर डिफरन्स स्मॉल असेल तर हाच फॉर्म्युला कसा लिहिता येईल पहा, फॉर स्मॉल difference in temperature formula become formula काय होऊन जाईल, अल्फा इज इक्वल्स टू 1 अपॉन आर झिरो तसाच डी आर अपॉन डी टी. डी आर मीन्स चेंज इन रेझिस्टन्स अँड डी टी मीन्स चेंज इन टेम्परेचर. याचं जे युनिट आहे एस आय युनिट इज पर डिग्री सेल्सियस or per Kelvin. So this is the unit, SI unit of the temperature coefficient of resistivity. Understood this? मग त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन आहे सुपर कंडक्टिव्हिटी. आता हा जो आहे टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी याची जी आपण डेफिनेशन घेतली आणि SI युनिट घेतला, मग ह्याचा जो पुढचा पॉईंट आहे तो आहे सुपर कंडक्टिव्हिटी. सी, सुपर conductivity. The resistivity of the metal decreases as the temperature decreases. जी रेझिस्टिव्हिटी आहे मेटलची ती डिक्रीज होते, जसं जसं टेम्परेचर डिक्रीज होतं तशी तशी डिक्रीज होत जाते. इन केस ऑफ सम मेटल्स अँड मेटल अलॉयज
द रेझिस्टिव्हिटी सडनली ड्रॉप्स टू झिरो. म्हणजे काही जर मेटल घेतले आपण, त्याची रेझिस्टिव्हिटी सडनली क्विक सेकंडमध्ये ड्रॉप्स टू झिरो होते ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. दिस टेम्परेचर इज कॉल्ड क्रिटिकल टेम्परेचर. मग यामध्ये कॉन्सेप्ट आहे क्रिटिकल टेम्परेचर मीन्स वॉट. म्हणजे असे काही मेटल किंवा मेटल ॲलॉईज आहेत, त्याची रेझिस्टिव्हिटी सडनली ड्रॉप होते आणि कुठपर्यंत, झिरोपर्यंत, ड्रॉप टू झिरो ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर. म्हणजे ज्यावेळी ती सडनली झिरो होते ते जे पर्टिक्युलर टेम्परेचर आहे त्याला म्हणतात क्रिटिकल टेम्परेचर. इट इज डिनोटेड बाय T∑C. ओके. देन सुपर कंडक्टिव्हिटी इज द फेनॉमिनॉन वेअर रेझिस्टिव्हिटी ऑफ द मटेरियल बिकम्स झिरो ॲट ए पर्टिक्युलर टेम्परेचर. मग हेच जे आहे सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, जसं सुपर कंडक्टिव्हिटी is the phenomenon where resistivity of material become zero at particular temperature is known as the superconductivity. For example, जर घेतलं, mercury loses its resistance completely to zero at 4.2 Kelvin. मर्क्युरी जर आपण घेतला तर त्याचा रेझिस्टन्स कम्प्लिटली झिरो होतो कुठल्या टेम्परेचरला, 4.2ला. सो दिस इज द कन्सेप्ट फॉर द सुपर कंडक्टिव्हिटी. ओके. देन नेक्स्ट इज द टॉपिक इज द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. सी, ह्यातला समोरचा जो टॉपिक आहे पुढचा आहे तो आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्यालाच डिनोट करतात ह्याच्यामध्ये EMF. Now let's see what is meant by EMF. When the charge flowing through the conductor, a potential difference get established between the two ends of the conductor. Suppose आता मी एक कंडक्टर घेतलेला आहे इथे, असा हा एक कंडक्टर आहे. ह्याच्यामधून जेव्हा चार्जेस मूव्ह होतात और फ्लो होतात, चार्जेस आर फ्लोइंग, then what happened? Current is set up and the potential difference is established between these 2 points or 2 ends of the conductor. For a steady flow of charges, this potential difference required to be maintained cross the 2 ends of the conductor. Okay, and this is the device that does not, or there is a device that does so by doing the work on the charges, thereby maintaining the potential difference. Such a difference is called as an EMF device or it provides the EMF. म्हणजे पहा, असं डिव्हाइस ज्याच्यामध्ये आपण म्हणतो वर्क डन होतं, कारण की चार्जेस जे आहे ते एका बाजूला थांबून नाही होत, ते मूव्ह होतात फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. म्हणजे ते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये जातात तेव्हा वर्क होतं, बरोबर आहे. मग तेच आपण म्हटलं, देअर इज अ डिव्हाइस दॅट डज सो बाय द डुईंग वर्क ऑन द चार्जेस, देअर बाय मेंटेनिंग द पोटेन्शियल डिफरन्स. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जो आहे तो पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. सच अ डिव्हाइस इज कॉल्ड ॲज द EMF डिव्हाइस अँड इट प्रोड्युसेस अन EMF. Okay, then the charges move in the conductor due to the energy provided by the EMF device. चार्जेस जे मूव्ह होतात हे आपण जे म्हटलं, इलेक्ट्रॉन आर मूव्हिंग, कशामुळे, दीज आर मूव्हिंग ड्यू टू द एनर्जी प्रोव्हाइडेड बाय द EMF device. दिस एनर्जी सप्लाइड बाय EMF device ऑन द अकाउंट ऑफ इट्स वर्क डन. म्हणजे ह्याच्यामुळे जे वर्क, त्याच्यामुळे जे एनर्जी प्रोव्हाइड होते त्यामुळे वर्क डन पॉसिबल होतं. मग ह्याचे काही एक्झाम्पल, पॉवर सेल्स, बॅटरीज, सोलर सेल्स, फ्युएल सेल्स अँड इव्हन जनरेटर आर सम एक्झाम्पल्स ऑफ द EMF डिव्हायसेस. म्हणजे याचे जे एक्झाम्पल्स झाले त्याच्यामध्ये एक्झाम्पल्समध्ये आहेत पॉवर सेल्स, देन बॅटरीज, solar cell, fuel cell, etc. are the examples of the EMF. ओके. मग ह्याच्यामध्ये आता पुन्हा दोन आहेत. EMFमध्ये एक आहे आयडियल EMF आणि एक आहे रिअल EMF. मग आता व्हॉट इज मीन बाय द आयडियल अँड व्हॉट इज मीन द रिअल. ओके, आयडियल EMF. नाउ सी व्हॉट इज मीन बाय द आयडियल EMF. Actually, in an ideal EMF device, there is no internal resistance to the motion of charges carries. म्हणजे असा EMF डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये काय इंटरनल रेझिस्टन्स नाही आहे. अँड द EMF ऑफ द डिव्हाइस इज
then equal to the potential difference across the two terminals. EMF जो डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये इक्वल राहतो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू टर्मिनल्स. तसा जो असतो त्याला म्हणतात EMF और आयडियल EMF. मग त्याच्याच दुसरा जो आहे तो आहे रियल EMF. रियल EMF याच्यामध्ये काय पहा, इन ए रियल EMF देअर इज ॲन इंटरनल रेझिस्टन्स टू द मोशन ऑफ द चार्ज कॅरियर्स. इथे जो आहे इथं इंटरनल रेझिस्टन्स असतो. इंटरनल रेझिस्टन्स इज प्रेझेंट आणि इथे काय नो इंटरनल रेझिस्टन्स. नो इंटरनल रेझिस्टन्स. सो दिस इज टू डिफरन्स बिटवीन दिस टू. Means in real EMF device there is an internal resistance to the motion of charge carriers. If such a device is not connected in a circuit there is a no current through it. जर आपण कनेक्ट केलेलं नसेल सर्किटला तर त्याच्यामधून करंट पास होत नाही. ओके, अंडरस्टूड दिस. सो दिस इज द टू टाइप्स ऑफ दिस इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, रियल EMF अँड आयडियल EMF. त्यानंतर ना वर्किंग आहे पहा. एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द सर्किट वेन कनेक्टेड टू द EMF डिव्हाइस. सपोज एखादा सर्किट आपण कन्सिडर केला आणि त्याच्यामध्ये EMF जर प्रोड्यूस केला तर काय होतं. मग तो जो क्वेश्चन आहे तो आपण डिस्कस करूयात. एक्सप्लेन वर्किंग ऑफ सर्किट वेन कनेक्टेड टू EMF डिव्हाइस. ओके, मग आता यामध्ये आपण वन बाय पॉईंट घेऊयात. ए सर्किट इज फॉर्म विथ द कनेक्टिंग अँड EMF डिव्हाइस अँड रेझिस्टन्स आर. हेन्स द EMF डिव्हाइस कीप्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ॲट अ हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल दॅन निगेटिव्ह टर्मिनल लोअर पोटेन्शियल. जसं आता मी इथं डायग्राम ड्रॉ करते पहा. हा रेझिस्टन्स आहे R. करंट इज फ्लोईंग थ्रू दॅट. इथे आहे EMF जी आपण म्हटलं बॅटरी. हे टर्मिनल जे आहे पॉझिटिव्ह, हे जे टर्मिनल आहे इट इज द निगेटिव्ह. दिस इज द E. ओके, नाउ इन दॅट फर्स्ट पॉईंट a circuit is formed with the connecting an EMF device and resistors R. Here the EMF device keeps the positive terminal at a higher potential and higher electric potential than the negative terminal. Okay, then this the EMF represented by arrow from the negative terminal to the positive terminal. जे मी इथं arrow दाखवला आहे हा negative to positive. Okay, then when the current or circuit is open there is no net flow current थ्रू द चार्ज कॅरियर विदिन द डिव्हाइस. म्हणजे जेव्हा सर्किट ओपन असतं त्यातून करंट फ्लो होत नाही. वेन कनेक्टेड इन अ सर्किट द पॉझिटिव्ह चार्ज कॅरियर मूव टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल which acts as a cathode inside the EMF device. Thus the positive charge carrier are more than or move from the region of lower potential to the higher potential energy. And consider the charge dq flowing through this flowing through the cross section of the circuit in time dt. Since same amount of charge dq flows through the circuit including the EMF device, hence the device must do the work dw in this device on the charge dq so that the charge enters the negative terminal and leaves to the positive terminal. म्हणजे यामध्ये जो आहे यामधून आपल्याला काय मिळणार आहे. ॲक्च्युअली फॉर्म्युला E इज इक्वल टू dw अपॉन dt.